अतिशय आणि दुःखद घटना आज आपण या व्हिडिओ अतिशय वाईट घटना बदलापूर शहरात घडलेली आहे। काल आपण बघितलं एका 28 वर्षीय तरुणाने पालिकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असे आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेले आहे। आता आपण बघितलं तर त्यांची अर्थी इथे आलेली आहेत। अंत्यविधीसाठी त्यांना घेऊन जाणार होते 28 वर्षीय तरुण विशाल दाते, परंतु त्यांचे कुटुंब जे आहेत त्यांचा आक्रोश आपण बघतोय। आणि तुम्ही विचार करत असाल की आपण का आज हे लाईव्ह करतोय, तर आज ही अर्थी स्मशानात न जाता हे थेट नगर परिषदेत घेऊन जाणार आहे असं आपल्याला माहिती मिळते। आपण दादा आहेत आपल्या सोबत, निलेश शेवले, त्यांच्याशी संवाद साधूया। काय करणार, काय काय मागणी करतायत तुम्ही आता? माझा पोरगा त्यांच्यासाठीच पोरगा मेलाय, रेल्वे पत्रिकाले। मला त्याची निया पाहिजे, बस बदला पाहिजे मला, त्यांना जेलमध्ये टाकायचं। आता स्मशानभूमीत नाही नेणार आहात का? मी आज नेणार नाहीये, मला नाही पाहिजे माझ्या मुलाचं। त्यांच्यासाठी तर माझा मुलगा गेलाय। आज त्याचं पोराचं आज मालाचं नुकसान झालं नसतं तर माझा पोरगा आज गाडी खाली गेला नसता। आज माझा पोरगा त्याच्यासाठी माझा पोराचा जीव गेलेले, त्यांच्यासाठी त्यांना नाही सोडायचं आता। त्यांच्यासाठी माझं मालाचं नुकसान केलं माझ्या पोराचं, म्हणून माझा पोरगा पट्टेखाली जीव दिलाय। स्मशानामध्ये मृतदेह नेणार नाही आहात का? आता काय करणार आहात? काय करणार आता त्यांच्यावरती? आज पोरांनी मालवाल्याकडनं उधारी माल घेतलेले, आज उधारी माल दिल्याच्या नंतर तर माल विकल्याच्या नंतर त्यांना पैसे जातील। मालच विकलं नाही गेलं, 10 वेळा नगरपालिका येते, गाडीतून माल उचलून नेतात आणि माल नेल्याच्या नंतर परत देत पण नाही। त्यांना तर नाही द्यायला पाहिजे। आज जर माल विकला तर पैसे मालवाल्याला गेले असते, कशाला पोरांनी जीव दिला असता? आज 3 महिन्यापासून चालू आहे नाटक त्यांची। माझा पोरगा इथून तिकडं चालणारा असणारा खेळणारा पोरगा गेला। काय करणार आहात? कालपर्यंत आमची भूमिका होती की जे ते रीतसर सर्व व्यवस्थित आमचं डायरेक्ट स्मशानभूमीमध्येच घेऊन जाण्याचं पूर्ण नियोजन होतं। परंतु आज सकाळी पुन्हा एकदा त्यांची सर्व घरची मंडळी सर्व यांची चर्चा झाली आणि मग त्यांनी ठरवलं की आता काय करायचं। म्हणजे असं तर आमचा मुलगा गेलाय, पण मग त्याला न्याय तर मिळाला पाहिजे, कारण माणूस गेला तर कमीत कमी मेल्यानंतर तरी त्यांना न्याय मिळाला पाहिजे। कारण माझ्या मते 30 जून पासून आता ऑगस्ट आलेला आहे, जवळजवळ 1.5 ते 2 महिने हे लोक या लोकांसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही। कारवाई सातत्याने चालू आहे, रोज चालू आहे। माल उचलला जातो, म्हणजे त्यांची जी काही फळभाजी वगैरे जे काय असेल, छोटा मोठा टोपल्या असतील, वजन काटा असेल। आता एखाद्या गोरगरिबाला 5,000, 2,000, 1,000 पण खूप जास्त मत, वजन काटा किती 1-2 हजारामध्ये येतो, परंतु तो पण वजन काटा उचलला की निश्चितच त्याला अडचण होते। कारण समोरच्याला कसं तो व्यवहार कसा करणार, कसं वजन करून देणार। या सर्व गोष्टी खूपच जास्त दुःखदायी आहे की मोठ्या मोठ्या नेत्यांकडे, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या स्वतःच्या गाड्या असतात, त्यांना चांगला पगार असतो, त्यांना इन्कम असते, सगळीकडनं पैसे येतात, पण गोरगरिबाच्या घरामध्ये जर का संध्याकाळी चूल पेटायची असेल तर त्याला दिवसभरामध्ये पूर्ण कष्ट करून ते पैसे कमवावं लागतात, हातावरती पोट असतं त्यांचं। आता काय, त्या मुलाचं जीव गेला त्याच्यासाठी कारणीभूत नगरपालिकाच आहे। त्याच्यामुळे आम्ही आता हे जे पार्थिव आहे इकडनं नगरपालिकेवर घेऊन जाणार आहोत आणि आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे की पोलीस प्रशासनाने ज्या नगरसेवकांनी कारवाई करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडलं, त्यांच्यावरती दबाव बनवला, ते संभाजी शिंदे असतील, रती पाटकर असतील आणि नगराध्यक्ष त्यांनी त्यांना परवानगी दिली किंवा त्यांनी तसा आदेश दिला, मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने संदीप कांबळे आणि विनोद वाल्मिकी यांनी कारवाई केली, तर त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर तोपर्यंत आम्ही ते पार्थिव उचलणार नाही। दुसरी गोष्ट, या मुलाला कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना त्यांची भरपाई मिळाली पाहिजे। ही पण आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये की
त्याच्यामध्ये ते झालं पाहिजे, कारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय करता येणार नाही. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आता तुम्ही इथून तिकडे जाणार आहात का? अतिशय दुःख होतंय. असं कधी वाटलंही नव्हतं की अशा पद्धतीचा कधी आपल्याला अशी बातमीही तुमच्यापर्यंत पोहोचवावी लागेल. काय आम्ही टीव्हीसी कमिटीचे मेंबर आहोत. आमचे 8 सभासद निवडून आलेले आहेत या फेरीवाल्यांबद्दल, आणि आमचे 2 ते 3 मिटिंगा झाल्यात की जोपर्यंत फेरीवाल्यांना, जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना जागा दिल्याशिवाय कुणावरही कारवाई केली जाणार नाही, असा त्यांनी 2 वेळा ठरावही मांडला होता. मग असं असताना सुद्धा हायकोर्टाचे आदेश आहेत असे की ज्यांना पहिली जागा द्या, नंतरच त्यांच्यावर कारवाई करा. मग अशा असताना कोर्टाचे आदेश डावलून, कोर्टाचा अपमान करून हे लोक फेरीवाल्यावर कारवाई का करत आहेत, याबद्दल आम्ही वारंवार विचारणा करत असताना सुद्धा आज या तरुण मुलाला जीव देण्याची बारी या गायकवाड साहेबांमुळे आली. त्या गायकवाड साहेबावर गुन्हा रीतसर दाखल व्हावा अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. त्यांच्या कुटुंबियांचा एका साईडला आक्रोश आहे. एक तरुण मुलगा गमावलाय. खूप दुःखद घटना आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की हा जो काही त्यांचा मृतदेह आहे तो स्मशानात न नेता ते आता थेट नगर परिषदेमध्ये घेऊन जाणार आहेत. हा मृतदेह आता स्मशानात न नेता ते नगर परिषदेमध्ये घेऊन जाणार आहेत असं आता सांगितलं जातं. असं कधी वाटलंही नव्हतं की असाही प्रसंग ओढावेल. यांचं नाव विशाल दाते, वय वर्ष 28, आणि बदलापूर पूर्व स्टेशन परिसरामध्ये फळ विक्रीचं काम करायचे, आणि अनेक वेळेला नगर परिषदेच्या कारवाई दरम्यान त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेकांचे पैसेही त्यांना द्यायचे होते, आणि कुठेतरी या गोष्टीला वैतागून त्यांनी स्वतःचा जीव गमावला, आत्महत्या केली, आणि अखेर याला जबाबदार सर्वस्व नगर परिषद आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे आता थेट त्यांचा मृतदेह जो आहे तो नगर परिषदेत नेणार आहे, आणि नगर परिषदेला जाब विचारणार आहे की तुम्ही जी काही कारवाई करत आहात तर ती कारवाई खरंच योग्य आहे का. आज तरुण बेरोजगार होत आहेत, तरुणांकडे जॉब नाहीये, नोकरी नाही आहे, उदरनिर्वाहासाठी कसा बसा मिळेल तो काम आज तरुण करायला तयार आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये जर नगर परिषद अशा तरुणांना त्रास देणार असेल तर याचा जाब जो आहे तो आता त्यांना विचारला पाहिजे असं यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. कुटुंबीय मागणी करताय की जे आमच्या सोबत झालं ते इतर कोणासोबतही होऊ नये. यांनी गेल्या मागे देखील उपोषण केले होते. कारवाई करा, त्यांचं म्हणणं आहे. असं नाहीये की कारवाई करू नका, कारवाई करा, पण उपोषण करून सुद्धा त्यांना हक्काची जागा मिळाली नाही. आज जर या तरुणाला त्याच्या हक्काची जागा मिळाली असती तर कदाचित त्यांच्यावरती आत्महत्येची ही वेळ आली नसती. अतिशय दुःखद घटना आहे. दुःख होतंय अशा नगरपालिका हा गाडी तिथं लावा डायरेक्ट नगरपालिकेला. आता सध्या हा मृतदेह त्यांनी गाडी सुद्धा नाकारली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते पायी हा मृतदेह नगर परिषदेपर्यंत नेणार आहेत आणि त्यांना जाब विचारणार आहेत असं.
म्हणणे आहे. फ्रंटने घ्या, मग फ्रंट कॅमेरा करून द्या. कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये हा मृतदेह जो आहे तो आता घेऊन जात आहेत. आई वडिलांचा सुद्धा इथे, आईचा आक्रोश, वडील नाहीयेत त्यांना, भावंड आहेत, कर्ता होते घरातले, त्यांच्यावरती संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. आणि कुठेतरी जसं आता यांच्या कुटुंबात झालंय असं कोणासोबतही होऊ नये यासाठीच खरं तर हा जाब जो आहे ते आता नगर परिषदेला विचारणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारवाई झाली पाहिजे जर कोणी अतिक्रमण करत असेल तर, परंतु त्यांना हक्काची जागा जर मिळाली असती तर आज ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. एका आईने तिचा मुलगा गमावला आहे आणि फक्त त्यांचं हे आरोप करतायत की कुळगाव बदलापूर नगर परिषद जी काही कारवाई करत होती त्या कारवाईमुळे हे सगळं झालंय असं. आपल्याला कधी वाटलंही नव्हतं की आपल्याला हक्कासाठी असं लढावं लागेल नागरिकांना. त्यांच्या आधीच बेरोजगारी वाढत चालली आहे आणि त्यामध्ये तरुणांचा अशा पद्धतीने जर जीव गमवावे लागत असतील तर यापेक्षा दयनीय गोष्ट आणखी दुसरी कुठलीच नाही. आता आपण थेट बघतोय की यांचा मृतदेह जो आहे तो नगर परिषदेमध्ये घेऊन जात आहे. आता हा मृतदेह कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये घेऊन जाणार आहेत आणि जाब विचारणार आहेत की जे आमच्या मुलासोबत झालं ते अखेर किती मुलांसोबत झाल्याच्या नंतर नगर परिषदेला जाग येणार आहे, असं अखेर हक्काची जागा कधी मिळेल. आपण अजूनही बघतो स्टेशन परिसरामध्ये अनेक भाजी विक्रेता बसलेले असतात. आम्ही खूप वेळेला आम्ही सुद्धा लाईव्ह केले होते की कारवाई करत असताना समान कारवाई करा. जी काही कारवाई आपण करतो ती समान असली पाहिजे जेणेकरून कुठल्याही गोरगरिबावरती अन्याय होणार नाही. मागे सुद्धा आपण बघितलं होतं नगर परिषदेच्या बाहेर आईस्क्रीमच्या गाड्या लावलेल्या होत्या आणि आदिवासी महिलांच्या टोपल्या फेकून देण्यात येत होत्या. मात्र कुठेतरी आता या त्रासाला वैतागून एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी येते. तुमच्या या संदर्भात काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच येऊ द्या. आपण जे काही सध्या घडतंय बदलापूरमध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतोय. या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. कुटुंबियांच्या आरोपानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कारभारामुळे आणि कथित त्रासाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केलेली आहे आणि टोकाचे पाऊल उचललेले आहे. यानंतर संतप्त कुटुंबियांनी आता मृतदेह स्मशानभूमीत न नेता थेट नगर परिषदेच्या कार्यालयाकडे नेत आहेत. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश आपण बघत आहोत. त्या माऊलीला काय वाटत असेल ज्या माऊलीने तिचा 28 वर्षाचा मुलगा, तरुण मुलगा गमावलाय.
आणि संपूर्ण कुटुंब हे त्याच्यावरतीच तो जे काम करायचा त्याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. या प्रकरणामध्ये बदलापूर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि संपूर्ण कुळगाव बदलापूर नगर परिषद जी आहे तिला जबाबदार, त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक यांना देखील या ठिकाणी जबाबदार आहेत. या घटनेला ते असं सांगितले जात आहे, असं देखील त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत. पण या संदर्भात अजून एक महत्वाचा अपडेट म्हणजे आपण कालपासून बघतोय की आपण याच्या कुटुंबियांची बाजू ऐकतोय. जर या संदर्भात कुठलीही काही भूमिका कुळगाव बदलापूर नगर परिषद असतील, नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील ज्यांच्यावर हे आरोप करण्यात आलेले आहे, जर त्यांना काही त्यांची भूमिका मांडायची असेल, त्यांना काही स्पष्टीकरण द्यायचं असेल तर ते नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही प्रयत्न केलाय पण संपर्क होत नाहीये. तर जर या संदर्भात कोणाला काही बोलायचं असेल सांगा. इथून घ्या आता. त्यांची भूमिका जी आहे ती ठाम आहे की हा मृतदेह स्मशानभूमीत न नेता नगर परिषदेमध्येच नेणार आहेत असं. आणि पुन्हा आपण जर बघितलं तर आता नगर परिषदेमध्ये जाब विचारला जाणार आहे की अखेर किती तरुणांना असा जीव जो आहे तो यांच्या कारवाई दरम्यान गमवावा लागतोय. पुन्हा एकदा सांगतोय, या संदर्भात काही भूमिका जर मांडायची असेल, नगर परिषद असेल, नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असेल किंवा नगरसेवक असतील ज्यांच्यावर हे आरोप करण्यात आले तर त्यांनी नक्कीच भूमिका मांडण्यासाठी जे आहे आमच्याशी संपर्क तुम्ही करू शकता. आपण जर बघितलं तर आता त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश आहे आणि आमचा मुलगा जो आहे तो आम्ही गमावला आहे. नगर परिषदेची जी काही अतिक्रमण कारवाई आहे ती सतत होत असते, मात्र या कारवाई दरम्यान या तरुणाचं अनेक वेळेला नुकसान करण्यात आलं. त्यांना हक्काची जागाही मिळाली नाही. या त्रासाला वैतागून, या त्रासाला कंटाळून त्या 28 वर्षीय तरुणाने विशाल दाते यांनी आत्महत्या केली आहे. याच ठिकाणी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलाय. आपण सध्या जिथे बघतोय खरं तर याच ठिकाणी हा तरुण भाजी विक्री करत होता आणि इथेच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 च्या रेल्वे खाली येऊन याने आत्महत्या केलेली आहे आणि याला जबाबदार फक्त नगर परिषद आहे आणि त्यामुळे आता हा मृतदेह कुळगाव बदलापूर नगर परिषदेत नेला जातोय. अतिक्रमण कारवाई होते ते योग्य आहे, ते त्यांचं पण तेच म्हणणं आहे की कारवाई होते ते योग्य आहे. पण आता गेल्या कित्येक वर्षांपासून जे व्यवसाय करतात ते बघा, याच ठिकाणी त्या तरुणाने
आत्महत्या केलेली आहे आणि इथेच त्यांचा व्यवसाय होता, इथे ते फळं विकत होते. मात्र जर त्यांना हक्काची जागा दिली असती तर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं नसतं असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना हेही विचारलं की मग कारवाई व्हायला नको का, जे काही फेरीवाले असतील त्यांच्यावर, त्यांचं म्हणणं व्हायला पाहिजे, पण जर आम्हाला हक्काची जागा दिली असती तर आज ही वेळ आली नसती. असं कधी वाटलं नव्हतं की असाही आपल्याला लाईव्ह करावं लागेल, पण ही परिस्थिती आहे. हा सामान्य माणसाचा आक्रोश आहे. आज गोर गरीब आणखी गरीब होतोय आणि या गरीबाचे जीवही जात आहेत. हा नाही. मात्र आता याच्यावरती नगर परिषद कशा पद्धतीने उत्तर देते हे बघणं गरजेचं ठरणार आहे. प्रत्येकाला जगण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय, उदरनिर्वाहासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो आहे आणि हा उदरनिर्वाह सुद्धा सुखाने करू दिला जात नाही असे अनेक आरोप केले जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा खूप कठोर निर्णय आहे की मृतदेह स्मशानभूमीत न नेता नगर परिषदेवर न्यावा लागतोय. सामान्य जनता आहे, कुठल्याही पक्षाची नाहीये किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीशी त्यांचा काही एक संबंध नाहीये. त्यांच्या मुलांनी सुद्धा खूप प्रयत्न केले की तो या परिस्थितीला सावरू शकेल, पण नाही झालं असं. त्यांच्या आई सुद्धा आपल्याला माहिती दिली काल सुद्धा की तो खूप त्रासला होता. जेव्हा कधी तो काहीतरी भाजीपाला भरायचा, फळं भरायचा, त्यावेळेला नगर परिषदेचे यायचे आणि ते येऊन त्यानंतर कारवाई करायचे आणि या दरम्यान त्यांचं मोठं नुकसान होत होतं. तर अखेर याला जबाबदार कोण? आता जरी आपण बघितलं तरी सुद्धा हा मृतदेह थेट नगर परिषदेमध्ये घेऊन जात आहेत आणि आमच्या मुलाला न्याय द्या, फक्त एवढीच मागणी जी आहे ती यांची येते आहे. च्या निर्णयावरती हे ठाम आहेत की काय वाटत असेल त्या आईला जिनी आपला मुलगा गमावला आहे, 28 वर्षाचा तरुण मुलगा गमावलाय. तिने स्वप्न बघितले असतील, कधी विचारही नसेल केला की ही परिस्थिती त्यांच्यावर येईल. त्यांनी अनेकांकडे मागणी केली की आम्हाला हक्काची जागा द्या, पण काहीच नाही झालं आणि आज अखेर त्यांच्यावर ही वेळ आली आहे. गेट चालू करा ना. गेट कशाला बंद करता? गेट चालू करा. बरं माल उचलायला येता तुम्ही, गेट चालू करा ना. मग कशाला सेफ्टी होता? सेफ्टी होऊ नका, चालू करा. का बांगड्या घातल्यात का? चालू करा. गांडी दम नाही वाटतं आता. लॉक लावून बसतात चोरट्यासारखे माल उचलायला येतात बडवे. तर आता काय करणार आहात? गेट उघडत नाही तर आम्ही इथेच थांबणार आहोत. आम्हाला काहीतरी जबाब तर पाहिजे ना. आता तुम्ही आमच्या एका माणसाचा खून केलेला आहे, आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहेत. ह्याच्या अगोदर आम्ही हात जोडून पूर्ण विनंती करून प्रयत्न केले, मोर्चा काढले, आंदोलन केले. आता तुम्हाला ही पद्धत पाहिजे तर ही पद्धत घ्या. आता ह्याच्या पुढे पण अजून काय होणार आहे की जर का यांना तुम्ही न्याय दिला तर ही लोक कार्यालयामध्ये घुसून मारामारी करतील. त्याच्यासाठी कोण जबाबदार असणार आहे?
तुम्ही स्वतःच जबाबदार आहे. कारण आम्ही कायद्याने काम करतो. कायद्याने केलेलं काम तुम्हाला जर पटत नसेल तर मग आता कायदा या लोकांनी हातात घेण्याचं काम केलं, त्यासाठी जबाबदार कोण आहे? स्वतः नगरपालिका आहे, नगरसेवक आहे, संभाजी शिंदे, रती पातकर, नगराध्यक्षा आपल्या रुचिता ताई घोरपडे मॅडम त्या आहेत. पण आपण लाईव्ह केला त्यानंतरही कुठलेही लोकप्रतिनिधी कोणी आलं नाही का सांगतो करण्यासाठी? नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांनी तो गुन्हा केलेला आहे. त्यांना माहिती आहे की ते एक प्रकारचं त्यांचं चुकलेलं आहे. आणि एखादा माणूस चुकल्यावरती तो स्वतः समोर येणार नाही ना. एखादा चोर असतो तो स्वतः कबूल करतो की मी चोरी केली, त्याच्यामुळे ते चाललेलं आहे, ते जरा चुकीचं चाललेलं आहे. काय करणार आता ते दरवाजा ओपन करत नाहीये मध्ये? आता जोपर्यंत त्यांचे अधिकारी येऊन आम्हाला काही चर्चा करत नाही, काय नाही, इथेच आता आम्ही इथेच जाणार. त्यामुळे इथेच, आणि नाहीतर मग आम्ही इथेच हे ठेवणार आहे, पार्थिव इथेच ठेवणार आहे. दुसरा पर्याय काहीच नाही आमच्याकडे. पर्याय काय? तुम्ही एक तर आता बघा, आम्हाला जीवन जगण्याचा जो अधिकार आहे पदविक्रेता अधिनियम, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय त्यांनी आदेश दिलेले आहेत. मग तसं असताना पण सुद्धा तुम्ही त्यांची कुठली सोय नाही केली, हे चुकीचं आहे. एक माणुसकीच्या नात्याने खरं तर हे गेट जे आहे तेही बंद करून ठेवले. माणुसकीच्या नात्याने सुद्धा यांना कोणीही इथे भेटायला आलेलं नाहीये. एकही लोकप्रतिनिधी किंवा कोणीही इथे येत नाहीये. सध्या आपण बघतोय की हे ऐकत असलेत. तोडायचं का तुम्ही आदेश द्या, आम्ही तोडतो. मग घ्या आदेश, घ्या तुम्ही, सांगितलं का मध्ये? तुम्ही घ्या आदेश, आम्ही तोडायला तयार आहोत. मध्ये सांगितलं का? त्यांनी आतमध्ये घेतलेलंच नाही आम्हाला, तर आम्ही कशी कोणाला भेटणार आता? बोलवा, जो कोणी जबाबदार माणूस कधी पण आलो की नाहीच म्हणतात. एक दिवशी आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शिवाय नाही घेतला. आम्हाला बसून दिलं जातं. काय झालं तर माझ्या नातूला गाडभर कर झालं माझ्या नातूला. आम्ही कुठून भरणार? आम्ही रानकी मुडकी 40 वर्षांनी रान पण केलं. गेला कशाने? आमच्या म्हातारीनं बसून देत नाही. आम्हाला उद्या जायचं आहे, बिलेट द्यायचं नाही. आम्ही काय करू? आम्हाला काय नोकऱ्यात? माझा पोरा गेला ना तू. त्यांना प्लेट ठेवायचं इथे. जरा इथे. बसा, खाली बसा सर्वांनी. आपण सध्या बघतोय की म्हणजे मुलाचा इथे मृत्यू झाला, त्याचा मृतदेह आणलाय, तरी सुद्धा नगर परिषद जे आहे ते गेट सुद्धा ओपन करत नाहीये. किंवा एकही लोकप्रतिनिधी, एकही नगर मधले जे काही अधिकारी आहेत ते कोणीही अक्षरशः गेटवर यायला तयार नाहीयेत. आतापर्यंत जे काही प्रकार सुरू आहे तो बघता क्षणी बाहेर जे आहे अधिकाऱ्यांनी यायला पाहिजे होतं, पण अद्यापही कोणीही बाहेर आलेलं नाहीये. गेटवर सुद्धा यायला तयार नाहीयेत. मारुती गायकवाड मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मारुती गायकवाड मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. संदीप कांबळे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नगरपालिका प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अतिक्रमण विभाग मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. पथ विक्रेत्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. पथ विक्रेत्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. रुचिता घोरपडे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे रुचिता घोरपडे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. संभाजी शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे संभाजी शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे रत्ती पाटकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे ये सरकार वो सरकार, अरे ये सरकार वो सरकार. अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय?
अनेक लोकप्रतिनिधींच्या नावाने घोषणाबाजी सुरू आहे. काय वाटतं, काय नेमकं कारण असावं, काय सांगा? आता यांना हात जोडून विनंती करून आपण प्रयत्न केला, आंदोलन करून प्रयत्न केला, उपोषण 14 दिवस करून केला. आता यांना ही भाषा कळते. तर आता हे जे सर्व चिडलेली माणसं आहे, आता हे काय करतील ह्याला माझा काहीच कंट्रोल नाही. कारण मी आज त्यांना म्हटलं असं नको करूया, आपण नगरपालिकेवरती नाही जायला पाहिजे. परंतु त्यांच्या परिवाराने हा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला नगरपालिकेत जायचंय. मुख्याधिकारी मारुती गायकवाड, त्याच्यानंतर संदीप कांबळे अतिक्रमण विभाग, विनोद वाल्मिकी, त्याच्यानंतर रुचिता घोरपडे यांचं, त्याच्यानंतर संभाजी शिंदे, त्याच्यानंतर याच्यावरती काही जबाबदार आहे. या ठिकाणी कोणीही आलेलं नाहीये. अजूनही दादा काय वाटतं, आतापर्यंत कोणी यायला पाहिजे होतं का, जर कधी मृतदेह घेऊन आले तर? हा, यायला पाहिजे होतं. लोक की नाही असं समोर एवढं झालं तरी पण तुम्ही घटना करत नाही, येत नाही, म्हणजे असं कुठं माणसं असू. आक्रोश आता वाढत चाललाय. कारण आतापर्यंत जर एखादा अधिकारी कोणी आले असते तर हा आक्रोश इथे आपल्याला थांबताना पाहायला मिळाला असता. परंतु दादा तुम्ही बसून घ्या खाली. पाहिजे का तुम्हाला वोटिंग? वोटिंग वोटिंग द्यायचं का? अधिकारी कुठे गेले सगळे? पाया पाया पडतात तेव्हा घरी घरी. कोण आहे जबाबदार माणूस, त्यांना बोलवा, कृपया करून दरवाजा. आम्ही विनंती करतोय तुम्हाला. कोणत्या नगरसेवकाला हे बरं वाटतंय की इथे प्रेत उभा आहे घेऊन आलो आम्ही? कोणत्या नगरसेवकाला चांगलं वाटतंय सांगा? नगर अध्यक्ष बघत असतील ना इथे? आपल्याला लाज शरम वाटली पाहिजे. वरून लोक बघतायत, नगरपालिकेच्या समोर प्रेत आहे. कुठे आहेत नगराध्यक्ष? कुठे नगराध्यक्ष? कुठे? हात पाय कापतात, तुम्हाला एवढं कळत नाही का? बघा ते पोराचे हात पाय कापतात की नाही, बघा समोर दिसतो ना ताई. हा, त्यांचा सख्खा भाऊ आहे, तो पोरगाचा हात पाय कापतोय. त्या भावावरती आपण खरं तुम्हाला तर करता एवढं पण माझं दिसत नाही का? तुम्ही निमांदन करतो आम्ही, एवढं तर घ्या. पोलीस प्रशासन पण ऐकत नाही, नगरपालिका ऐकत नाही, नगरसेवक ऐकत नाही, नगराध्यक्ष ऐकत नाही. मग आता लोकांनी काय करायचं, कसं जगायचं? त्यांच्याकडे आता आत्महत्या त्यांच्या आईचा आक्रोश आपण बघतोय. त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू मावत नाहीये. त्या एवढा आक्रोश करतायत तरी सुद्धा नगर परिषद जे आहे ते दरवाजा उघडत नाहीये. कुठलेही अधिकारी कोणीही बाहेर येत नाहीये, काहीच नाहीये. कर्ज कुठलं झालंय? कुठं खाऊन पिऊन चांगलं होते, सुखी होते. कर्ज बिर्ज काय नाही, मालाचं झालं, टेन्शन झालं असेल. आतापर्यंत कोणीतरी यायला पाहिजे होतं, पण अद्यापही कोणीही इथे आलेलं नाहीये. आणि याच दरम्यान जर कोणाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण होतोय. त्यांचे कुटुंबातील काय कारवाई करा. तर हे सर्व जे आम्ही आता सध्या आपण जर बघत असाल तर हा पोलीस प्रशासनाने पण अर्ज घेतले नाही. पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली. आता हा जो अर्ज आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नावाचा आहे. तर हे सर्व जे चाललेलं आहे हे मनमानी कारभार चालू आहे आणि या ठिकाणी हुकुमशाही चालू आहे. आणि या ठिकाणी जे रुचिता घोरपडे मॅडम आहे ते नगराध्यक्ष झाल्यापासून इकडच्या गोरगरिबांवरती अन्याय होत आहे. एवढंच नव्हे, या प्रकरणाच्या व्यतिरिक्त आम्ही इतर पण प्रकरणासाठी माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांना विनंती केली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ जे आहे त्या ठिकाणी कारवाई करू नका, कारण तिथे गोरगरीब राहतात. परंतु त्यावेळेला पण आमचं काय म्हणणं ऐकून नाही घेतलं. हे शव जे आणले, तुमचा असा आरोप आहे का की खरं तर कर्जबाजारी झाला आणि कारवाईमुळे हा कर्जबाजारी करून झाला? कारवाई झाल्यामुळे काय होत आहे की त्याचा माल जप्त केला जातो. आता माल जप्त करणं हा प्रशासनाचा कार्याचा भाग आहे, काय हरकत नाही. पण जप्त केलेला माल त्यांनी परत द्यायला पाहिजे, हा प्रोटोकॉल आहे, हा कायदा सांगतो. परंतु जप्त केलेला माल संदीप कांबळे असं म्हणतात, मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलेलं आहे जप्त केलेला माल परत केला जात नाही. आता तुम्ही यांनाच विचारा, जप्त केलेला माल ही लोक काय करतात? अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ही लोक त्यांच्या घरी घेऊन जातात, त्यांच्या मुलाबाळांना देतात, अगदी विकला जातो. बरोबर, जप्त केलेला माल परत दिला जातो का? जप्त केलेला माल परत का नाही केला जात? आणि तो कायद्याने आहे तरी पण जप्त केलेला माल परत देत नाही. मग त्यांनी
मग त्यांनी कसं जगायचं? सरकारने, भाजप सरकारने, या पेशवाई सरकारने आम्हाला कुठलाही रोजगार दिलेला नाही, नोकरी नाहीये. मग लोकांनी काय करायचं? मग त्यांना रोजगार नाही, नोकरी नाही, मग कुठेतरी ते छोटा मोठा धंदा करतायत. बदलापूरमध्ये सगळ्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. परंतु त्यांच्या मर्जीतले जे अधिकाऱ्यांना हप्ते देणारे लोक आहेत त्या ठिकाणी कारवाई होत नाही. परंतु जे गोरगरीब आहेत, जे हप्ते देऊ शकत नाही, त्यांच्यावरती कारवाई होते. आता पतविक्रेता अधिनियमानुसार त्यांच्यावरती कारवाई करायच्या अगोदर त्यांना जागा, लायसन, त्यांचं ओळखपत्र देणं हे बंधनकारक आहे. याच ठिकाणी आपण उपोषण केलं होतं 2025 15 फेब्रुवारी पासून. आणि या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर त्यांनी लिखित आम्हाला धोरण स्वीकार केल्याचं मान्यता दिली. त्याच्यानंतर त्यांनी असं पण केलं की आम्हाला टीव्हीसी कमिटी बनवून दिली. टीव्हीसी कमिटी बनवून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी जे धोरण पुढे घेऊन जायला पाहिजे, त्यांना जागा निश्चित करण्यासाठी मारुती गायकवाड यांचं आणि आमच्या पहिल्या मीटिंगमध्ये ठरलं, इथे ही जी जागा आहे पार्किंगची, त्या ठिकाणी खाली मार्केट असेल, वरती पार्किंग असेल. परंतु रुचिता घोरपडे ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आले, ईव्हीएमची चोरी करून निवडून आले, संभाजी शिंदे ईव्हीएमची चोरी करून निवडून आले, ईव्हीएम मध्ये वोटिंगची चोरी करून निवडून आले नगरसेवकांना, ते लोकप्रतिनिधी नाहीत, ते त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते लोक जनतेचा, नागरिकांचा, मतदारांचा विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतंय की ईव्हीएमच्या माध्यमातून वोटिंगची चोरी करून निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांना गोरगरिबांची, या करदात्यांची, इकडच्या नागरिकांची काहीच पडलेली नाही. ही कसली स्मार्ट सिटी आहे की तुम्ही लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतायत, त्यांना मारतायत. आणि एक ठिकाणी तुमच्याच नगरपालिकेच्या अधिकारीला मागच्या महिन्यामध्ये अँटी करप्शनने त्या ठिकाणी अटक केलेली आहे, त्याच्यावरती कारवाई चालू आहे. 1500 करोडचा मारुती गायकवाड यांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा घोटाळा बाहेर काढलेला आहे. माननीय किसन कथोरे साहेब यांनी अँटी करप्शनला पत्र दिलेलं आहे की यांच्यावरती खुली चौकशी व्हावी. ही चौकशी चालू आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त टीडीआरचा घोटाळा झाला, याच्या व्यतिरिक्त बरेचसे भ्रष्टाचार रस्त्यामध्ये, पुतळ्यामध्ये. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन लागलं होतं, तिकडे सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. बरेचशा बिल्डिंगांमध्ये टीडीआरचा घोटाळा झालेला आहे. आता हे सर्व काय आहे की हे जे प्रतिनिधी आहेत हे पैसा लुटण्याचं काम, आम्हाला नागरिकांना फसवण्याचं काम, आमच्या कराचे पैसे लुटून ते गडगंज पैसा कमवण्याचं काम करतात. म्हणून गोरगरीब मेला, कोणाचं काय झालं काहीच फरक पडत नाही. यांनी तर इकडे आता एवढी मोठी एमआयडीसी आहे, एमआयडीसी मध्ये नोकरीसाठी तिकडे प्रावधान केलं पाहिजे, इंडस्ट्री डेव्हलप करायला पाहिजे मागणी होती. काय? हे शव तुम्ही या ठिकाणी आणले, आता प्रामुख्याने मागणी काय? आमची मागणी आहे एक महत्वाचं म्हणजे हा जो आमचा विशाल लाटे आहे, हा नगरपालिकेच्या स्वतःच्या चुकीमुळे, त्यांनी केलेल्या कारवाईमुळे या ठिकाणी त्याचा आत्महत्या करून मृत्यू झाली. एक प्रकारचा खून आहे. आणि त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा रुचिता घोरपडे मॅडम, त्याच्यानंतर रती पाटकर मॅडम, त्याच्यानंतर संभाजी शिंदे साहेब यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त मारुती गायकवाड साहेब मुख्य अधिकारी, आता एक ठिकाणी आम्हाला तुकाराम मुंडे साहेबांसारखे अधिकारी त्यांची प्रेरणा आम्हाला भेटते. आणि मारुती गायकवाड प्रत्येक ठिकाणी 1500 करोडचा भ्रष्टाचाराचा आरोप कशासाठी लागतो तुमच्यावरती? म्हणजे कुठेतरी तुमचं भ्रष्टाचारामध्ये हात गुंतलेले आहेत. आणि म्हणून भाजपच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या दबावाखातर तुम्ही अशी कारवाई करता. आणि आमच्या पोराचा खून केला, आज हा पोरगा मेला, उद्या मी मरीन, उद्या बाकीचे पदविक्रेते मरतील. सर्वसामान्य नागरिकांनी आत्महत्या करण्याचा हात पर्याय ठेवलाय का तुम्ही? प्रामुख्याने आता तुमची मागणी काय असणार आहे? मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सर्व अधिकारी आणि नेत्यांवरती. दुसरं ह्याला भरपाई मिळाली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि कुटुंबाच्या व्यक्तीला नगरपालिकेमध्ये आम्हाला नोकरी मिळवून दिली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. सध्या बघतोय की इथे ज्या काय सांगाल, काय प्रामुख्याने तुमची? माझा पोरगाचा 112ला कॉल करा. पोलीस प्रशासनाचं काही सक्रिय नाहीये. शिक्षा आणि मला कुठेतरी काम लागा. माझा त्याच्यावरच पोरगा भागत होता. काल ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तुम्ही एक प्रामुख्याने उल्लेख केला की तो कोणाला तरी 112. शिवी देत होता. शिवाय देत होता. नाही, तुम्ही नाही, बघितलं का? नाही. एक मिनिट थांबा, एक नाही मिनिट. माल त्या महिलेने मी घेतली. काल एक स्टेटमेंट नाही, नाही. दिलं की तो शिवीगाळ करत होता, 2 नाही, दिवसांपासून तो टेन्शन मध्ये होता. कुणाला मला शिवीगाळ करत साठी. होता कळालं का? नाही, नाही कळालं. ते कोणाला शिवाय नाही दिले, मालवाल्यांना कोणाला तरी बोलत होता माझा माल गेलाय, माल गेलाय. पैसे दे माझ्या. वळण जे आहे ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वेळेला काही अपशब्द वापरले असतील, परंतु किंबहुना तुम्ही जर या ओव्हरऑल तुम्ही या 1.5-2 महिन्याचा जर कालावधी पाहिलात तर ह्याच्यामध्ये संभाजी शिंदे यांनी आवर्जून या ठिकाणी सभेमध्ये या ठिकाणी उपोषण करण्याची त्या ठिकाणी धमकी दिली मारुती गायकवाड यांना. त्याच्यानंतर रती पाटकर यांनी पण मागणी केली की कारवाई झालीच पाहिजे.
मग कारवाई का झाली पाहिजे? बरं ठिकाणी या ठिकाणी कारवाई होते, आठवडी बाजार आता चालू आहेत, तुम्ही तर ठराव केलेले आहेत, मग तुम्हाला हप्ते भेटतात का? रुचिता घोरपडे मॅडमला हप्ते मिळतात का? राजन घोरपडे यांना हप्ते मिळतात का? संभाजी शिंदे यांना? ते तर टाउन प्लॅनरचे स्मार्ट एकदम इंजिनियर आहेत. मग तुम्ही स्वतः जर का निर्णय घेतलेला आहे की आठवडी बाजार चालणार नाही, मग तुमच्याच युती पक्षाचे आणि पक्षाचे तुमचे जर का या ठिकाणी आठवडी बाजार चालतात, या ठिकाणी एक बाजार चालू आहे, तर त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? तुमचे काय डोळे बंद आहेत का? तुम्ही आम्हाला येडं बनवताय? नाही का येडे बनून पेढं खाताय? किती वेळ थांबणार? त्यांच्या आईचाही आक्रोश बघत बघा नाहीये. आता बघा, ते त्यांचं कुटुंबाचा निर्णय, कुटुंबाने डिसाईड केलेला आहे, जोपर्यंत त्यांच्या मुलाला न्याय मिळत नाही ते इथेच थांबणार आहे. मग ते आज पण राहतील, उद्या पण राहील, जे काय असेल ते पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन बघेल. पोलीस प्रशासनाला पण आम्ही विनंती करतो की याच्यामध्ये हस्तक्षेप करतात. त्यांचं काय म्हणणं आहे? आम्ही नगरपालिकेला सांगू शकत नाही सांगू शकत, तुम्ही त्यांना जर का काही बोलू शकत नाही, मग आता जो असं इथे या ठिकाणी जो प्रकरण, हे जे काही घटना चालू आहे, त्यासाठी कोण जबाबदार आहे? तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहे, कारण तुमचं जबाबदारी आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणं, हे तुमचं कर्तव्य, प्रथम कर्तव्य आहे. मध्ये अधिकारी आहेत की नाही, तुम्ही विचारणा केली का? आता अधिकाऱ्यांना बोलवण्याचं काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे ना, पोलिसांचं काम आहे. नगराध्यक्ष मॅडम जर असं वाटत असेल की आम्ही चुकीचं बोलतोय, त्यांनी पुढे यावं. नगराध्यक्ष मॅडम जे आहेत, रुचिता घोरपडे मॅडम, ज्यांना आम्ही या बदलापूर शहराचा प्रमुख समजतो, त्यांनी यावं. कारण तुम्हाला ज्याला जनतेने निवडून दिला असं आम्ही मानतो, मग तुम्हाला जनतेने निवडून दिलं तर तुम्ही या इथे आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवा. तुमचं कर्तव्य आहे ना. तुम्ही दरवेळेस कायदा सांगता. मागच्या वेळेस जी कारवाई झाली तिथे म्हणतात की उच्च न्यायालयाचा आदेश आहे, मग इथे आदेश दिसत नाही का तुम्हाला? इथे पण उच्च नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की पदविक्रेत्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना जागा मिळायला पाहिजे. मग तेव्हा कुठे तुमचा न्याय असतो? म्हणजे तुमची दुतर्फी तुमची भूमिका आहे, दुतर्फी भूमिका आहे, हे चुकीचं आहे. तुम्ही सर्वांना समानतेने वागलं पाहिजे. तुम्ही पक्षाचे प्रतिनिधी आहेत, त्याबद्दल दुमत नाही आमचं, पण त्याच्या अगोदर आता तुम्ही नगराध्यक्ष म्हटल्यावरती ही तुमची जबाबदारी, आणि मोठ्या आदरपूर्वक आम्ही तुम्हाला सन्मानाने बोलतोय. ही माझी जी भाषा आहे ना, ही खूप आदरवाचक आहे. कारण माझ्या ठिकाणी जर दुसरा कोण असतं, या लोकांना ना आया बहिणीवरून शिव्या घालायला लावली असतात. पण आम्ही असं नाही, आम्ही कायद्याने काम करणारे लोक आहेत. आम्ही बाबासाहेबांच्या विचारांवरती काम करणार आहेत, पद्धतीने काम करतोय. संविधान पद्धत जर तुम्हाला समजत नाही तर असंविधानिक पद्धतीने, बेकायदेशीरपणे हातात घेऊन जर तुम्हाला समजत असेल तर तसं का असेल. तर आपण सध्या बघतोय की इथेच ठेया जो आहे तो आता यांनी इथेच सुरू केलेला आहे नगर परिषदेच्या बाहेर, आणि अद्यापही एकही अधिकारी आलेला नाहीये. ठीक आहे, जो विषय आहे तो, परंतु एक माणुसकी असते की जर कधी एखादाचा मृत्यू झालाय तर आपण निदान भेट दिली पाहिजे, गेलो पाहिजे. आणि त्यांच्या दाराशी आलेत आता हे मृतदेह घेऊन, तरी सुद्धा एकही अधिकारी जे आहेत ते पुढे येत नाहीये, इथे भेट देत नाहीये. त्यांची आई आपण बघताय निराश झाल्यात, तच झाल्यात, आणि कुठेतरी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या बाहेर आपल्या तरुण मुलाचा मृतदेह घेऊन प्रतीक्षेत आहे की कोणीतरी येईल आणि त्यांना न्याय देईल. पण एवढंही आपले नगर परिषद करू शकत नाहीये. याच्यामध्ये सर्वात ह्या हरामखोर नगराध्यक्ष आणि जे नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत त्या लोकांचा जाहीर निषेध करतो. सर्वात महत्वाचं आहे की याच्यामध्ये बरेच स्टेटमेंट देणारे, बुद्धिवान समजले जाणारे, स्वतःला जास्त शहाणे समजणारे आणि सर्वसामान्य लोकांच्या याच्यावरती गदा पोहोचवणारे संभाजी शिंदे साहेब अनधिकृत बांधकामावरती एवढे बोलतायत, तर बदलापूरमध्ये एवढे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती का कारवाई करत नाही? आणि नगरपालिका जर 1995 ला झालेली आहे, तर 95 पासून 2025-26 पर्यंत तुम्हाला नियोजन फक्त भाजी मार्केटचं आणि फळ मार्केटचं किंवा फळ विक्रेत्यांचं जर नियोजन करता येत नाहीये. अजूनही एकच रिक्षा स्टँड सोडलं, बाकी रिक्षा स्टँड अजून तुमच्याकडं अधिकृत नाहीयेत. याचं फेल्युअर तुमचे. जर ट्रॅफिक जमा होते याचं तुम्हाला जर निवडून प्रतिनिधी म्हणून दिलं होतं तर तुमचं काम होतं याचं नियोजन करणं. आणि भाजी मार्केट मिळालं असतं तर आज ही वेळ आली नसती. आज जी नगरपालिका ज्या जागेमध्ये उभी आहे, या जागेमध्ये भाजी मार्केट उभं राहू शकत होतं. नगरपालिका ही स्टेशनच्या लगतच पाहिजे असा काही नियम नव्हता. आणि वन विभागाची जागा होती. वन विभागाच्या जागेवरती जर फळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांना जर एक बिल्डिंग बनवून दिली असती तर त्यांचं नियोजन व्यवस्थित झालं असतं. हे नियोजनाचं जे फेल्युअर आहे हे इथल्या नगरसेवकांचं आणि इथल्या नगराध्यक्षांचं आहे. अधिकारी लोक हे नालायक आहेत. हा नालायक ही शिवी नाहीये. जे काम करायला लायक नाही त्याला काय म्हणतात? नालायक म्हणतात. आणि हे नालायक अधिकारी, नालायक नगरसेवक आहेत की त्यांनी नियोजन नाही केलेलं आहे. इतक्या वर्षात तुम्हाला भाजी मार्केटचं, फळ मार्केटचं किंवा इथल्या पतविक्रेत्यांचं नियोजन करता आलं नाही. तुम्हाला इथल्या रिक्षा स्टँडच्या लोकांना अधिकृत बनवता आलं नाही. येणारा लोंढा तुम्ही आज परमिशन देतात. लाखोच्या समुदाय जर बदलापूरमध्ये येतोय त्याच्यासाठी
मोठे मोठे रस्ते, त्याच्यासाठी योग्य भाजी मार्केट, मंडई हे कोणी उभे करायचं तर नियोजनामध्ये कोणाला पाहिजे? नगरपालिकेचं काम होतं, नगरसेवकांचं काम होतं. पण या नगरसेवकांनी फक्त टक्केवारीचं काम केलेलं आहे, म्हणून हे 2% नगरसेवक आपल्या सर्वसामान्य लोकांचा जीव घेतात. आणि याचा मर्डरचा जो केस आहे यांच्यावरती पूर्ण अधिकाऱ्यांवरती लागला गेला पाहिजे. अरे हा सर्वसामान्य लोकांचा खून आहे आणि हा जाणीवपूर्वक जर त्या मुलाचा रोजीरोटी चालू असती तर त्यांनी त्यातून काहीतरी मार्ग काढला असता. 1.5 महिन्यामध्ये जर त्याच्या घरात काही रोजीरोटी आली नाही, त्यांनी जो माल भरलेला आहे तो देऊ शकला नाही आणि ज्या मालाचं त्यांनी घेतलं तो विकला पण नाही, ज्यांनी नगरपालिकेने जप्त केला. संविधान असं सांगतं जर तुम्ही त्यांचा माल जप्त केला तर 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला रिटर्न करायचं आहे. जे खराब होणारा वस्तू आहे, जी नासवंत जी वस्तू आहे हिला 24 तासाच्या आतमध्ये देणं हे संविधान सांगतं. मग संविधानाच्या पलीकडे घेऊन हे संविधानाचे देशद्रोही लोक, या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि जर कारवाई करत नसतील, पोलीस प्रशासनाचं काम काय माहितीये? गुन्हा खरा आहे की खोटा आहे हे ठरवण्याचं काम कोण करेल? न्यायपालिका करेल. पोलिसांनी न्यायपालिकेचं काम करू नये. पोलिसांचं काम आहे त्यांच्याकडे जो विक्टीम आलेला आहे त्यांनी त्याची जी कंप्लेंट दर्ज केलेली आहे ती दर्ज तसे करून घेतली पाहिजे. म्हणजे जर पोलीस प्रशासन सर्वसामान्य लोकांच्या कंप्लेंट घेत नसेल याचा अर्थ कुठेतरी पोलीस प्रशासन या खुनामध्ये सामील आहे. माझा या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध आहे की त्यांनी ही कंप्लेंट पहिले नोंदून करून घ्यावी. या गुन्ह्यामध्ये किती तथ्य आहे, किती काय आहे, चौकशी आयोग लागेल. त्याच्या व्यतिरिक्त न्यायपालिका त्याचे पुराव्यानिशी बघेल आणि त्यावर निर्णय घेईल. पोलिसांनी न्याय बनण्याचा किंवा जज बनण्याचा कार्यक्रम करू नये. पोलीस प्रशासन सुद्धा इथे दाखल झालंय, मात्र अद्यापही एकही अधिकारी जे आहेत ते नगर परिषदेच्या बाहेर आलेले नाहीये. त्यांच्या कुटुंबियांनी इथे ठेया जो आहे तो मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र मध्ये घेत नाहीये. आणि याच्यामध्ये जर नागरिकांचा आक्रोश झाला तर याला जबाबदार कोण राहणार? हा सामान्य जनतेचा आक्रोश आहे. आपण बघतोय कुठल्याही पक्षाचे लोक इथे नाहीये. अरे मारुती गायकवाड मुर्दाबाद, मारुती गायकवाड मुर्दाबाद, रुचिता घोरपडे मुर्दाबाद, मॅडम मुर्दाबाद, अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद. आरामखोर सरकारला जोपर्यंत राग येणार नाही असे बरेचसे चित्र इथं जाळायला लागतील. जर इथं आले नाही तर याचा आम्ही पण आम्ही याच मैदानामध्ये करू. आमच्या सर्वसामान्य लोकांचे मुद्दे पडतायत. रुचिका घोरपडे मॅडम यांना मी फोन केला, म्हणलं मॅडम तुम्ही आम्हाला जागा द्या तेव्हा तुम्ही उठवा आम्हाला. मॅडम काय बोलल्या, तुमचा सर्वे झालाय, तुम्हाला आम्ही जागा देणार आहे, मग द्या तोपर्यंत आम्हाला बसून द्या. म्हणलं मग तुम्ही जागा द्या, आम्ही बसतो तिथं. तोपर्यंत आम्ही कुठे बसतो? आज 3 महिने झाले तुम्ही बसून देत नाही, मग 3 महिने आम्ही खायचं काय? तुम्ही स्वतः त्यांना कॉल केलेला? हा, आम्ही स्वतः कॉल केलेला मॅडमला. म्हणलं मॅडम आम्हाला काय लगेच उठवू नका, जेव्हा तुम्ही जागा द्या तर मग आम्हाला उठवा, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. म्हणजे तोपर्यंत तुम्ही बसायचं नाही, तुम्हाला 8-10 दिवस तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जागा दिलीच नाही दिली. 3 महिने झालं, 3 महिने झाले या मॅडमने आम्हाला असं पळवायला लावलंय. आज लेकरबाळा काय खातील आमची? आज एकाने आत्महत्या केली, आमची मुलं पण म्हणजे आत्महत्या करेल. याला जिम्मेदार कोण आहे? अरे तुम्ही नगरपालिका कडे लावून आज बसल्यात. आज गरीबाचं बळी घ्यायचं का? तुम्हाला घ्यायचं का बळी हे सांगून द्यावं त्यांनी. एवढ्यासाठी तुम्हाला निवडून दिलं का? एवढ्यासाठी तुम्ही आले होते का? आम्हाला निवडून द्या, तुम्हाला बसून देतो, तुमचा सर्वे झालाय, तुमची नावं आल्यात. आणि मला काय म्हणजे नवीन जे आहेत त्यांना नंतर देणार, जुन्यावाल्यांना आम्ही अगोदर देणार. ठीक आहे म्हणलं मॅडम तुम्ही, आम्ही 10 दिवस राहतो, 10 दिवसाची मुदत दिली. आज 3 महिन्याचं लोक उपाशी लोक मरतात आहेत. याला काही थोडी तरी यांना शरम वाटली पाहिजे, थोडी काहीतरी का बाबा खरंच किती फसवा आहे गरीब लोकांना. नका फसू तुम्ही. याला काय अर्थ आहे पुढून? आता काय करणार? काय करणार? त्याच्या आईला तिची आई बोलते जोपर्यंत माझ्या न्याय भेटेल तोपर्यंत इथंच बॉडी राहणार आहे, नाही जाणार. तिच्या आईला कालच्या पुण्या बाईच्या पोटात अन्न नाही. जर त्या बाईला काही झालं तर किती चक्कर आले, चक्कर आली त्या पोराला कालच्या पासून. जेवण नाही त्या लोकांना, कारण रात्रीभर ते लोक रडतात आहेत. एवढी तुमचं बकराचं काळीच आहे का? येऊ तुम्ही शकत नाही का इथं? जरा बघू शकत नाही का? बरं निवडणुकीच्या वेळेस येतात का भेटायला? तेव्हा पाया पडतो ते, बापरे हो आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. भरपूर आशीर्वाद दिले, आता आशीर्वाद लाता मारतात आम्हाला हे. अरे आमच्या इथं तर नगरसेवक पण नाही आला निवडून. पण रात्री लाईव्ह केलं त्यानंतर कोणीच नाही आलं. यायला पाहिजे ना. अरे आपल्या वार्ड मधला कोणतरी मुलगा गेलाय, आज ती आई दुःखी झाली, तिचा मुलगा परत येणार नाही, नाही येणार त्या बाईचा. किती जीव तळतळत असेल तिचा. एवढं तुमचं काळी का मेंढ्याचं आहे का? थोडी शरम नाही वाटली का बाबा येऊन बघावं तरी? असं मी आम्ही पर्यंत अजूनपर्यंत कधी असं बघितलं नाही. जसं हे नगर अध्यक्ष आलेत ना आता भाजपाचे, यांनी वाट लावली भाजपवाल्यांची.
त्यांच्या नव्हतं पक्षावाले आणून परत एवढं रडवलं कोणला. तेवढ्या पुरतं आम्हाला उठवायचं, तेवढ्या पुरतं आम्ही बसवायचं. पण एवढा अन्याय नाही केला, आता लय अन्याय केला यांनी. लोकांनी मागे उपोषण सुद्धा केलं होतं, तेव्हा पण तुम्हाला बोलले होते की जागा देणार, मग तुम्हाला जागा मिळाली नाही. नाही ना, सांगितलं 10 दिवस तुम्ही थांबा, तुम्हाला जागा देतो. ठीक आहे, आम्ही थांबलो. आज 3 महिने जर तुम्ही उठावताय, पोरांनी म्युन्सिपालिटी अतिक्रमची पोरं, उठा उठा, पळा पळा, काटा उचलायचा. कसं काय ते नाही भिजून द्या ना त्यांना, तरी कितीतरी भिजून द्या, पावसात भिजून द्या, नाही भिजून द्या. की आता पाऊस वरतून येतोय, परंतु अद्यापही नगर परिषदेचं गेट जे आहे ते उघडलेलं नाहीये. त्यांची आई इथे आक्रोश व्यक्त करते. भाजपा सरकार ने क्या किया? पण ये सरकार वो सरकार, ये सरकार वो सरकार, चोर लुटेरों की सरकार, ये सरकार वो सरकार, लालबडों की सरकार, या सरकारचं करायचं का? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं का? खाली डोकं वर पाय, मारुती गायकवाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे मारुती गायकवाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे तुमचं आमचं नाटक काय? अरे थकले ना तुम्ही लोक? अरे ये सरकार वो सरकार, अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, रुचिता घोरपडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे रुचिता घोरपडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे बदलापूर प्रशासन सध्या मुर्दाबाद, एकही नगर परिषदेचे एकही अधिकारी कोणीही बाहेर येत नाहीये. आपण बघतोय त्या आईचा आक्रोश, जी त्यांच्या 28 वर्षीय तरुण मुलाला घेऊन नगर परिषदेच्या बाहेर आहे. मात्र अद्यापही एकाचही काळीज या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळत नाहीये. एकही जण बाहेर येत नाहीये. न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे मारुती गायकवाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, संदीप कांबळे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे विनोद वाल्मिकी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, संभाजी शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे रती पाटकर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे ते पत्रिकेचा धोरण स्वीकार करा, स्वीकार करा, अरे पत्रिकेचा धोरण स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. अरे पत्रिकेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. या सरकार व सरकार, लाल बडवो की सरकार, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे सबसे बड़े आतंकवादी, ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी, अरे सबसे बड़े आतंकवादी, ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी, सबसे बड़े नक्सलवादी, ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी. अरे ब्राह्मणवाद ने क्या किया? देश का सत्यानाश किया. तो भाजपा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे भाजपा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आपण सध्या बघतोय या विशाल दातेला ठिकाणी न्याय द्या. अरे विशाल दातेला न्याय द्या. अरे विशाल दातेला न्याय द्या. नगरपालिका मुर्दाबाद, मुख्याधिकारी साहेब मुर्दाबाद, मारुती गायकवाड मुर्दाबाद, अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद, अरे पोलीस प्रशासन मुर्दाबाद. एकही नगरसेवक एकही अधिकारी या ठिकाणी अद्यापही आलेला नाहीये. माणुसकीच्या नात्याने सुद्धा आपल्याला कोणीही इथे आलेलं पाहायला मिळत नाहीये. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले, परंतु ज्या आई आहेत त्यांचा आक्रोश आपण बघतोय त्या प्रतीक्षेत आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र अद्यापही ते कोणीही आलेलं नाहीये. म्हणजे त्यांची शववाहिका सुद्धा इथेच थांबलेली आहे. जर यांना उत्तर मिळत विनंती आहे, पाठमागून नाही का पहिला बोलतो महामात्रचा मी सगळ्यांची वाट लावू नकल. मी पण अधिकारी आहे रेल्वेचा. आमच्या बघा, आमचं कुटुंब आहे आमचा. हा पहिला बोलतो, आता पण सांगतो, लास्ट वॉर्निंग देतो तुम्हाला सगळ्यांना. वाढून काढून टाकणार सगळ्यांना, कोणी पण साहेब होऊन देतो.
शांत मिनट नाही तुम्ही काय आमचा जीव घ्यायला बसतात का? हा, आमचा जीव घ्यायला बसतात का? अधिकारी मोठे मोठे दाटप झालात का अधिकारी तुम्ही? हा, नाही भेटलं ना बघा आता जाऊन टाकला का? हा, काय व्हिडिओ मी नाही घाबरत. समजलं का? माझा भाचा वाढलाय, माझ्या भाच्याला अधिकारी नाही भेटलं ना, सगळ्यांची वाट लावून टाकेल मी. आज लास्ट टाइम वोट, हा लास्ट टाइम वोट समजा करू मला. मी पण गाव बोललोय, कोळी आहे, कोळी जातीनी कोळी आहे. समजलं का? ते कोण होते? कोण आहेत ते? मामा आहे, त्यांचं मामा आहे. चुलत मामा आहे. मामाचा आक्रोश जो आहे तो आपण बघतोय. बरोबर. त्यांच्या आईचा आक्रोश आपण इथे सध्या बघत आहोत. कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करता तुम्ही? जनाची नाही मनाची तरी ठेवा जरा. आपल्या घरात असं प्रेत नगरपालिकेत आणलं, व्हिडिओ काढत बसणार का तुम्ही? आज वाटते का तुम्हाला लाज? तुमच्या घरातल्या बॉडीचा असा व्हिडिओ काढाल का तुम्ही? कोण जबाबदारी माणूस आहे? त्या माणसाला पुढे घेऊन यायचं सोडून तुम्ही व्हिडिओ काढताय. किती वेळ झाला या बॉडी ते घेऊन पडले? किती वेळ झाला? कोण आहे जबाबदार या गोष्टीला? कोण आहे जबाबदार? आक्रोश जो आहे तो बघायला मिळतोय आपल्याला. आता जास्त काळ जे आहे इथे हा आक्रोश थांबवता येणार नाही असं बोलले जात आहे, कारण आक्रोश हा वाढत चाललाय. जरा संताप हा वाढत चाललाय, आक्रोश वाढत चाललाय, परंतु अधिकारी बाहेर येत नाहीये. कशा पद्धतीने थांबवणार? पोलीस प्रशासनाने आता मध्यस्थी केलेली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलले आहेत. बहुतेक एखादी अधिकारी येणार ज्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन सादर करू. आम्हाला कुठल्याही पद्धतीचे अडचण निर्माण करणं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं आमचा हेतू नाहीये. आमचा एकमात्र हेतू आहे तो एवढ्या वर्षापासून आम्ही नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी, मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. हा कायदेशीर भाग आहे. धोरण तुम्ही स्वीकारलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या दबावामध्ये तुम्ही येऊ नका. कायदा जे त्या कायद्याच्या आधारावरती जशी अगोदर कारवाई केली, आता कायद्यानुसार लोकांना न्याय देण्याचं पण तुम्ही काम केलं पाहिजे. थोडं तरी त्यांनी तुकाराम मुंडे साहेब यांचा आदर्श घेऊन काम केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा. सध्या बघतोय त्यांच्या आईचा आक्रोश, परंतु प्रशासनाला मात्र इथे थोडीही दया येत नाहीये. त्यांच्या आईला सुद्धा आतापर्यंत येऊन भेटलेले नाहीये, कोणीही भेटतही नाहीये. कुळगा बदलापूर नगर परिषदेमध्ये महिला राज आहे, मात्र एका महिलेचं दुःख समजत नाहीये. त्यामुळे अनेक महिला देखील इथे आता नाराजी व्यक्त करतायत. संताप जो आहे तो पाहायला मिळतोय आपल्याला. बरं, मागच्या वेळेस संभाजी शिंदे यांनी बाहेर येऊन बाईट दिली होती की म्हणे निलेश सकाळी कोट घालतो, संध्याकाळी कोट घालतो, त्याला तो सो कॉल्ड नेता आहे. तर त्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हाला जर का तुम्ही स्वतःला नेते समजता तर या इथे, यांना समजवा. तुम्ही समजू शकता का मी समजू शकतो ते तुम्हाला कळेल. बरं, हे एवढं वाढलं नसतं प्रकरण, काय वाटतं तुम्हाला जर त्यांनी सामंजस्यपणाने केलं? मुळात मी खूप नम्रपणे त्यांना जाऊन, अगदी संभाजी शिंदेना जाऊन भेटलो मी. त्यांना म्हटलं आम्हाला सहकार्य करा. त्यांनी मला शब्द दिला होता सहकार्य करायचं. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो. मी कधी जात नाही कोणाच्या ऑफिसला, पण त्यांच्यासाठी या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी गेलो मी. चर्चा केली, माझ्याबरोबर सहकारी होते. त्यांनी मला शब्द दिला की आता मी निवडून आलोय, माझ्याकडे टाउन प्लॅनिंगची पूर्ण जबाबदारी आहे, मी सभापती आहे, तर आपण करूया. आणि मी त्यांना आदरपूर्वक त्या ठिकाणी अगदी त्यांच्या एका कार्यक्रमाला जाऊन सन्मान सुद्धा केला. पण मग कसं आहे की त्यांची काय अशी भूमिका चेंज झाली मला कळत नाही.
दादा त्यांना पाणी आण ना. ताई त्यांना पकडा, पकडा त्यांना, खाली बसा. पाणी द्या जरा, पाणी बॉटल आणा जरा. आजच्या बोलून ती बाई रडते तरी पण या लोकांना जाऊन मोकळं झालं असतं. हा असं वाटलं नव्हतं कधीच की असंही लाईव्ह आपल्याला करावं लागेल. खरंच खूप वाईट वाटतंय, आज खूप वाईट वाटतंय की नगर परिषदेच्या बाहेर याच ठिकाणी उभं राहून आम्ही मोठे स्वागत केलं होतं. प्रत्येक नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांची ज्या वेळेला निवड झाली होती, ज्या वेळेला पहिल्यांदा नगर परिषदेमध्ये पाऊल ठेवत होते, त्यावेळेला आम्ही याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं होतं. आणि आज अशी वेळ आली आहे की हे कुठल्याही पक्षाची लोक नाहीये. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात का? वॉटर बसचे कुठल्या पक्षाचे नाहीये, साधारण जनता आहे. आणि त्यांना असा न्याय जो इथे मागावा लागतोय. त्या माऊलीकडे बघा, तिला कसं वाटत असेल. तिचा एक 28 वर्षाचा मुलगा तिने गमावलाय आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. फक्त एवढंच की कोणीतरी अधिकारी येतील आणि तिची भेट घेतील, साथपण करतील, पण तेही इथे होत नाहीये. आता 1 तास होत आलाय, अर्धा ते 1 तास झालाय, पण अद्यापही काहीच झालेलं नाहीये. हा आक्रोश आता वाढत चाललाय. त्या विशाल दाते यांचे मामा जे आहेत ते आता संतापले होते, आपण बघितलं. परंतु असे त्यांचे नातेवाईक जेव्हा जेव्हा येतील आणि त्यांचा संताप, त्यांचा आक्रोश जो आहे तो सांभाळता येणार नाही असं इथे बघितलं जातंय. पण बघतोय एक आई तिच्या 28 वर्षीय तरुण मुलाला घेऊन इथे आलेली आहे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र या प्रशासनाला कुठलीही दया येत नाहीये. पकडू? ते द्या. पकडते ना. रात्रभर हे रडलेत आणि आता रडून रडून अक्षरशः बेशुद्ध होण्याची वेळ आली आहे. तरी सुद्धा त्याची आई इथे थांबली आहे. इकडे आपण बघतोय त्यांचा भाऊ आहे. पाणी घ्या, पाणी बोलून द्या. आला फोन वगैरे काही नाही. माणूस पाठवलं होतं ना. पोलीस प्रशासन सुद्धा इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत, परंतु ते नगर परिषदेच्या आतमध्ये आहेत. आता नेमकं बाहेर कोणी अधिकारी येतोय का, काय होणार आहे हे बघणं आता प्रतीक्षित ठरतंय. पण अद्यापही आम्ही कुठलीही भूमिका इथे मांडत नाही, परंतु सध्या जी काही परिस्थिती सुरू आहे तिचा एक आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. काय सर्व त्यांचे नातेवाईक आहेत आणि सर्व नातेवाईक इथे थांबलेले आहेत. आजी आहेत, संपूर्ण नातेवाईक त्यांचे इथेच थांबलेत. जोपर्यंत आपल्या 28 वर्षीय तरुण मुलाचा मृतदेह घेऊन, विशाल दाते यांचा मृतदेह घेऊन ही आई जी आहे ती कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या बाहेर गेल्या अर्धा तासांपासून थांबली आहे. मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळत नाहीये. विचारणा करण्यासाठी सुद्धा
कोणीही इथे येत नाहीये. इकडे आपण बघितलं तर आता दगडात पेटणार आम्ही आणि म्हातारी इथंच जीव जाणार तुमच्या जवळच. सध्या बघतोय आता इथे त्यांच्या घरातील कुटुंब सगळे नगर परिषदेच्या बाहेर तुम्हाला क्यू जाय नाही, तुम्हाला आई बापा नाही, पोरं नाही, वांजाटी तर वांजाटी. तसंच राहणार आहे जेवणीला. ते पोरीचं काय आलं चालले, जीवाचं काय चाललं तिचं. आता गेलं नवरा सोडून गेला, एवढं पोरांना ती सांभाळली, तिला जेवण नाही भेटत एका टायमाला. हे म्हातारी करायचं डबा पोरांना मोठं केली ती. ते तरी तुम्हाला काहीतरी किव आहे का? हे बदलापूर मध्ये कोणी नव्हतं, आमचं हे बदलापूर. एक कुत्रा पण नव्हतं, आता मागून येऊन सगळं हे झालं. काय करतात गरिबांना काय करत नाही. पैशावाल्याला पुढे घेतात, गरिबांना नाही पुढे घेत. गरिबांना लाथा मारून आकलून देतात. हे असा न्याय आहे यांचा. सध्या बघतोय कितीतरी वेळ झाला हे कुटुंब नाही, पाणी नाही, काही नाही, पोरा बाळांना काहीच नाही. म्हाताऱ्याला सगळं बसलं तसंच. एवढं तरी त्यांना क्यू आहे का नाही. आणि नगरवाला नगरसेवक आणि नगरपालिका म्हणते त्याला खोटा. काहीतरी माणसाचा क्यू पाहिजे. हे आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन जे आहे ते इथे आलेत, परंतु पोलीस प्रशासन सुद्धा काही एक सांगत नाहीये. आता काही अधिकारी बहुतेक त्यांना इथून ते बाहेर सोडतायत. काही अधिकाऱ्यांना इथून बाहेर सोडलं जात आहे. या साईडला शव आहे, मृतदेह आहे आणि इथून काही अधिकाऱ्यांना बाहेर सोडले जात आहे चुप्पने. बघा सध्या बघतोय खंडाळ्या मावशीला टीव्हीची वाले घ्या. किती लोकांना बोलवलंय आणि काय? प्रतिनिधी आम्ही काही टीव्हीसी कमिटीचे आम्ही जाणार आहोत त्यांच्या आईला घेऊन, आणि अधिकारी येतात ते काय चर्चा करणार, ती चर्चा करून आमचा पुढचा निर्णय घेऊ. कुणाची भेट घेणार आहात आता? अधिकारी नगरपालिकेचे येत आहेत, वरिष्ठ अधिकारी येत आहेत, उपमुख्य अधिकारी ते येणार. गायकवाडनी तो दरवेळेस चला जाऊ दे, जास्त वेळ नका घालू. येत नाही आपल्या पुढे. तुम्ही पुढे जा. बाबा एक मिनिट. बाकीचे सगळे नातेवाईक थांबा. खडकोबाने काम सुना ना, खडकोबाने काम सुना. मी नाही येऊ शकत, काय झाले? आनंद उत्सव आहे का इथं? पाच जणांना मोठी सोडतायत. पाय दाबायला
अहो, ते पोटावर मारता तुम्ही, पायावर नका मारू. ते पोटावर मारता तुम्ही, लोक पायावर मारता का? नाही त्या लोकांना. सध्या आपण बघितलं की अधिकारी मात्र घरी आलेले नाहीये. पण काही आएंगे अपने पास. मध्ये काही नाही, ते चर्चा करतील, येतील ना बाहेर. चर्चा आपल्याला समजायला काय करतं ते. आपण गेलो ना की ते अजून धडकतील आणि वेगळं अरे ह्यांना सांगा नाही काय उभी आहे. ते रेकॉर्डिंग म्हणून इथे चालतं, आपण म्हणून मेळ बोलतात, तू कशाला धक्का होता, मारणार बोलू टाकतो. नको थांबा. आम्ही केले, सांगितले, त्यांना सुचवले, ठराव आहे. आपण मी काय म्हणतो दिशाभूल करणारी माहिती तुम्ही देता का? यांना विचारा. नाही, दिशाभूल करणारी माहिती का देता तुम्ही? त्या 9 तारखेची मिटिंग झाली, 13 तारखेची मिटिंग झाली, त्याच्यामध्ये काय ठरवून आला होता की कुठल्याही ऐकून घ्या, कुठल्याही फेरीवाल्या जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्या कारवाई केली जाणार नाही जोपर्यंत पर्याय व्यवस्था करणार आहे. हाती तुम्ही जागा नका नेऊन दाखवणार तर होणार. तुम्ही तसं आम्हाला प्रस्ताव दिलाय का? तुम्ही आम्हाला कमिटी मेंबरने निवडून आणलं, जे तुमची कमिटी वाले त्यांना तुम्ही चर्चा केलीच का? एक मिनिट चर्चा झाली का? तुम्हाला आहे ना अजिबात अभ्यास नाही, माफ करा मला. पण मी तुम्हाला सांगतो, तुमचा अभ्यास नाही, पब्लिक त्याच्या आधी वाचून घ्या, त्याची प्रोसेस वाचून घ्या. पीबीसी कमिटीला विश्वासात घेऊन तुम्हाला जागा निश्चित केली पाहिजे. तुम्ही ठरवणार, आम्हाला सांगणार का? कारवाई करताना विचारलं पाहिजे, लेटर दिलं पाहिजे, आम्ही कारवाई करणार तुम्ही जर कारवाई करायची असेल तर नगरसेवकांना सांगा पहिले की त्यांची पर्यायची व्यवस्था करून पहिले. नगरसेवक आमचा बाप आहे का? ऐके का समोर? तुम्ही नगरसेवकाला कोणतं तुम्ही ऐकता? जे नगरसेवकांनी इतक्या वर्षात हे भाजी मार्केट देऊ शकले नाही, त्या लोकांना काय करायचं? तुम्ही कारवाई करा, सर्वसाठी करा. या घटनेचा जाहीर निषेध करत आम्ही. घटना आणि ही कारवाई तुम्ही आता लगेच कोरेट करू नका. कसं काय करणार? मागणी याच्यामध्ये आम्ही स्पष्ट दिलेली आहे. पहिले तर नगरपालिका प्रशासनाचे अतिक्रमण विभाग यांना समज आहे. एक मिनिट मी तुम्हाला मीडियासमोर, याच्या पुढे जर कारवाई करायला आले आणि जर मारामारी झाली, कोणाची डोकं पडलं, कोणाचा मर्डर झाला, त्यासाठी नगरपालिका प्रशासन जबाबदार. तर कायदा काय सांगतो की ह्यांच्यावरती कारवाई करायच्या अगोदर पहिले त्यांची पर्यायी जागा द्या. हे तुमची नालायक जे अधिकारी आहेत ना, त्यांना ही गोष्टी समजावं, शिकवा पहिले. पाहिजे तर पहिलं एकदा मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो, पूर्ण डॉक्युमेंट देतो, आधी वाचा परत एकदा.
काय सांगतो कायदा. याच्या अगोदर तुम्ही ते स्वीकार केलेलं आहे. तुम्ही 150 मीटरचं सांगितलं, गोडसे साहेबांनी दिली आम्हाला जागा 150 मीटरच्या अगोदर. ते काय पागल होतं का त्या अधिकाऱ्याला कळत नाही. परत दुसऱ्या वेळेला आम्ही जेव्हा उपोषण केलं तर मारुती गायकवाड साहेबांच्याच माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बसण्याची परवानगी दिली होती. आता नगरसेवक आला म्हणतो काय शहाणा झाला का जास्त, त्याला अक्कल नाही, त्याला अधिनियम वाचता येत नाही. तो बोलते की जे चुकीचे सर्वे केले. सर्वे कोणी केला? आम्ही केलं का? नगरपालिकेने केलं. पण नगरपालिकेच्या माध्यमातून समजा सर्वे केला 950चा, 350 जर व्हॅलिड आहे तर त्यांचं तर काम पुढे करा. बाकीचे ज्यांनी सर्वे करायला पाहिजे हे काम करणं जबाबदारी कोणाची? नगरपालिकेचे आहे. दुनियाभरचे पूर्ण कोकण आयुक्तांच्या माध्यमातून, संचालकाच्या माध्यमातून लेटर आलेले तुमच्याकडे, जिल्हाधिकाऱ्यांचे मी लेटर घेऊन आलेले. त्याला किंमत देत नाही. आम्ही 8-8 तास इकडे थांबतो. उतरा आहे कमी 8-8 तास थांबलो आम्ही इकडे. त्यांना पाणी द्या ना पण. ऐका, तुम्ही आमच्यावरती काही गुन्हे दाखल करायचे पाणी बॉटल घ्या ना त्यांच्याकडून. यापुढे बाहेर आहे कारवाई बघा, झाली तर इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, कायदा हातात घेतील लोक. बळी जाऊन देणार नाही साहेबांना. कायदा हातात घेतील त्यासाठी आम्ही जबाबदार, मी वैयक्तिक जबाबदार नाही. आतापर्यंत कायद्याने काम करण्यासाठी मी यांना थांबवलं होतं. शेवटी आमच्या पोराचं बळी झालेलं आहे आणि याच्यासाठी यांच्यावरती आम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे. रती पाटकर, संभाजी शिंदे नगराध्यक्ष ज्यांनी आदेश करून मुख्याधिकाऱ्यांना आणि यांना कारवाई करण्यासाठी मजबूर केलं आणि यांनी कायद्याचं उल्लंघन करून कायदेशीर ही कारवाई केली. यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल लावा. दुसरं, यांच्या परिवाराला सरकारी नोकरी या ठिकाणी भेटावी नगरपालिकेत. आणि तिसरं म्हणजे विशाल जाते त्याची भरपाई मिळावी असे आमचे या ठिकाणी निवेदन तुम्हाला देत. आम्हाला या प्रशासनावरती काय राहिलेलं नाही. तुम्ही घ्या आणि या पुढे काही लिखितमध्ये द्या. आम्हाला लिखित कधी देणार? आम्ही मीटिंग काय होणार नाही तुमच्या, काय होणार नाही. आम्ही प्रत्येकाला लेटर देतो, प्रत्येकाला आम्ही लेटर देऊन बसलेलो आहे. एक मिनिट, सोनी राठोडला यांनी मारहाण केली, त्याचा पण मी गुन्हा दाखल करण्यासाठी माझा घेतली केस. तुम्ही मला स्वतः बोलले की मी जे चौकशी करतो 4-5 दिवसात सांगतो. आता त्या गोष्टीला महिना होऊन गेला सर. मग तुम्ही पण आम्हाला लक्ष देत नाही ना, आम्ही काय करायचं? मग त्या पोरांनी मग वैतागून मग आत्महत्या केली ना. तो विषय पदविक्रेत्यांचा आहे साहेब. विषय हा आहे की मी तुम्हाला सांगतो, नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी सगळे एकच आहे. जो पालिकेने विषय आहे तोच कारवाई करायला लावले साहेब. यांना तुम्ही पहिले सांगा या लोकांनी का नाही का कारवाई थांबवली नाही. पहिले चर्चा करा मग तुम्ही या ना. त्यांची रोजीरोटी चालू असते तरी केलंच नसतं आपण. आता इथं पण यांना पण घरकाम करून करणारी मुलं आहे. मला काय परिवाराचं तुमच्या एखादा धक्का बसत नाही म्हणून तुम्हाला वाटत एखादा परिवाराचा दिवस रात्र काम करत साहेब. आम्ही कशाला बसलो? तुम्ही त्यांना नोकरी द्या. त्यांनी सिलेंडर हा उभे राहून तरी दाखवा कोणी अधिकारी. 14, 15, 17 वर्ष झाली. तुम्ही आज लायसन देतो, उद्या देतो, महिन्यात देतो. अरे काय झोपलेत का काय तुम्ही? काय नाही साहेब. काय देत नाही मुंबईला सगळ्यांना लायसन भेटले, मुंग्यांसारखा वाटतोय ना जीव सर्वसामान्याचा. मावशी या आणि इथं रिसिव्ह घ्या. पुढच्या वर्षामध्ये फक्त नियोजन नाही करू शकले मार्केटचं, तर काय सांगतात आम्हाला लायकीमध्ये? माझं वाटलं पाहिजे नगरसेवकांना. झाले म्हणजे काय ते काय त्याच्यापेक्षा जास्त गुंडे आम्ही लोक अजून कायद्यात काम करतो. त्यामुळे आम्हाला मोठं समजू नका तुम्ही लोक. आम्हाला माहिती आमच्या बापाचा कायदा काय आहे, कायद्याचा वापर कसा करायचा. ज्या दिवशी तुम्ही कायदा सोडून काम केलं आम्हाला माहिती कसं काम करतो. तुम्हाला काय काय आम्हाला एका काय सांगितलं अरे यांना आहे ना असं विनंती करून चालणार नाही, यांची आयमाय काढायची मग ही लोक काम करतात. अरे आम्ही कायदेशीर इथे विनंती करतो, अर्ज करतो, इथे आम्ही उपोषण करतो, आंदोलन करतो. म्हणजे मूर्ख आहेत का आम्ही का घाबरतो तुम्हाला? कोणाला एकाला पण घाबरत नाही मी तर. आता काय झालं? आता हे आता ते लेखी देतील आपल्याला साहेबांनी मध्यस्थी साहेब तुम्ही लेखी द्या आम्हाला. साहेबांचं स्टेटमेंट लाईव्ह राहू द्या ना. नाही पण त्या पोराचं शेवटी करायचं काय? नाही आम्ही तीन मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला मागणी केली गुन्हा दाखल व्हावा, दुसरा यांची भरपाई आणि तिसरं यांच्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला नोकरी मिळावी असं आमचं
ठीक आहे साहेब. मीडियासमोर जर आलं लक्षात आलं मीडियावाल्यांनी दखल घ्या 3 दिवसात उत्तर नाही आलं. हे जर का या ठिकाणी एकच मिनिट फक्त या ठिकाणी आम्हाला 3 दिवसाचं त्यांनी आम्हाला अल्टिमेटम दिले 3 दिवसात लिहून देणार. ह्याच्यामध्ये नाही झालं पुढे जर आम्हाला लेखी दिलं नाही आश्वासन पदविक्रेत्यांच्या कारवाई झाली पूर्ण महाराष्ट्रभर 12 तारखेला 12 ऑगस्टला आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा स्तरावरती आंदोलन करणार आणि त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी जे सर्व जे नेते मंडळी आणि इकडचं प्रशासन जबाबदार राहतील. कारण ह्याच्या संदर्भात माझं माननीय हवामान मेश्राम साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बामसिंग भारत मुक्ती मोर्चाचे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे आदेश केलेले आहे. त्या अनुषंगाने आमचं 12 तारखेचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. सर्व पदविक्रेत्यांना मी विनंती करतो की तुमच्या न्याय हक्कासाठी तुमच्या अधिकारासाठी तुमच्या सर्व भविष्यासाठी 12 तारखेला ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयावरती सकाळी 11 वाजता उपस्थित राहू. पोलीस आहेत घटना आहे आपण बघतोय 28 वर्षीय तरुण यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्या कुटुंबियाची आरोग्याची मुलं बदलापूर वारंवार कारवाई करते अतिक्रमण कारवाई आणि या दरम्यान त्यांचं खूप नुकसान झालं आणि याला त्यांनी आत्महत्या केली. जे आपलं रेल्वे आहे रेल्वेच्या खाली येऊन आता त्याचा मृतदेह स्मशानातला देता ते नगर परिषद आणला आहे मात्र इथे कुठल्याही अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना भेट दिलेली नाही आहे. नगर परिषदेने आणि न्यायाची मागणी करण्यात आलेली आहे. इथे आहे वो बाद में नहीं देंगे काय मागणी करत आहात आता या ठिकाणी? तुम्ही धोरणाच्या विरोधात कार्य करत आहे त्या अगोदर पण आम्हाला लिखित आश्वासन दिले की धोरणानुसार काम होईल. मी त्यांना वारंवार सांगितले कारवाई करायच्या अगोदर पहिले त्यांना कुठेही जागा द्या आणि टीव्ही कमिटी जे आहे ते कायद्यानुसार ते अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणी टीव्ही कमिटीला विश्वासात घेऊन काम करतात. आपण नगरपालिकेच्या माध्यमातून 8 टीव्हीचे मेंबर निवडून आणलेले आहेत आणि ते 8 टीव्हीचे मेंबर प्रतिनिधी आहेत पदविक्रेते आहेत. कायदा हे सांगतोय की त्यांच्याशी चर्चा करा चर्चा करून तुम्ही जागा निश्चित करा त्यांचं लायसन्स त्यांच्या पुढच्या नियोजनाची सगळी व्यवस्था करा. असं असताना सुद्धा या नगरसेवकांना पदविक्रेता धोरणाचा विरोध आहे. त्यांना त्यांचा जो एरिया आहे तो स्वच्छ पाहिजे त्यांनी स्वच्छ करावं परंतु त्यांची पर्यायी जागा करावी अशी आमची मागणी होती. परंतु पर्यायी जागा द्यायच्या अगोदर महाराष्ट्रात कारवाई केल्यामुळे ते अडचण. आता आम्ही मागणी केली पोलिसांना की जे अधिकारी या अतिक्रमणामध्ये आणि अतिक्रमण अधिकारी ज्यांनी कारवाई केली जे कर्मचारी ज्यांनी कारवाई केली त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. त्याचबरोबर जे पार्थिव ज्याच्यासाठी जबाबदार आहेत असे नगराध्यक्षा रुचिता घोरपडे मॅडम असतील रती पातकर मॅडम असतील आणि संभाजी शिंदे सर असतील त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त या कुटुंबाला सरकारी नोकरी सरकारी म्हणजे नगरपालिकेत जागा मिळाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट त्याची भरपाई या मृत जो आमचा भाऊ आहे याला भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी केली. ते 2 दिवसात आम्हाला म्हटले की ते लिहून देणार आहे. जर त्यांनी त्या पद्धतीने आश्वासन नाही केलं तर 12 तारखेला 12 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन पदविक्रेता फेरीवाला संघ ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हवामान मेश्राम साहेब आहेत आणि ते बामसिंग भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर TVC कमिटी बदलापूर आणि महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटना
सर्व आमच्या 90 सहयोगी संघटना, त्याच्या व्यतिरिक्त जे TVC कमिटी आणि पदविक्रेत्यांचे जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यावरती आम्ही आंदोलन करणार आहोत, निवेदन देणार आहेत. जिथूनही काम नाही झालं आम्हाला तर आम्ही पुढे चरणबद्ध आंदोलनामध्ये मंत्रालयावरती सुद्धा आम्ही मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात आम्ही तयारी चालू केली. या अनुषंगाने मी या प्रशासनाला विनंतीवजा आवाहन करतो की तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका. आमचं संघटन राष्ट्रीय स्तरावरती 32 राज्यांमध्ये 550 जिल्ह्यांमध्ये 5,500 तालुक्यांमध्ये आणि आम्ही मॅनेज होणारे लोक नाही आहेत. पैशासाठी आणि कुठल्या ऑफरला कुठल्या धमकीला भीक घालणार नाही. आम्ही बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही जीवाची बाजी लावून या लोकांना न्याय मिळवून देऊ आणि त्यासाठी आम्हाला जीव द्यावा लागला तरी चालेल, पण कपन बांधून आम्ही सांगतो, आम्ही जाताना आम्ही मरताना कमीत कमी तुमच्याकडे अर्ज घेऊन जाऊ. तुम्ही 1 तासापासून इथे थांबलेले आहात. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी किंवा दोन्ही नगरसेवक ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांची तुमची भेट झाली का किंवा काही कॉल तुम्हाला आला का? नाही येणार, कारण त्यांना माहिती आहे त्यांचं चुकलेलं आहे. बघा, नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी आहे, सर्वांसाठी जबाबदारी आहे. त्यांनी शब्द दिला असेल, मी मान्य करतो, परंतु याचा अर्थ असं नाही की कोणावरती अन्याय करून तुम्ही ती गोष्टी करायला पाहिजे. तुम्ही करा तुमचं काम, परंतु समंजसपणाने मध्यम मार्ग काढा, बसा, चर्चा करा. आजही चर्चा करता चर्चेचे दारे खुले ठेवले पाहिजे असं आम्हाला सांगितले. तुम्ही चर्चा करा, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं की तुमच्याच मर्जीने सगळं चालेल. तर या भारतामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि ते संविधान आम्हाला जगण्याचा अधिकार देतो, आंदोलन करण्याचा अधिकार देतो, संघटनेची शक्तीचा वापर करून लोकांना न्याय देण्याचा अधिकार देतो. हो, निश्चित वाढवलं जाणार आहे, कारण सध्या जर बघितलं आता तर या ठिकाणी आपल्याला दिवस जे आहे आपल्याला 3 दिवसांचा कालावधी जो आहे तो आता दिलेला आहे. सांगितलं गेलं की आम्हाला 3 दिवस द्या, आम्ही 3 दिवस अजून विचार करतो आणि जे काही असेल तुमच्या मागण्या पूर्ण होतील की नाही, की त्याच्यावर काय निर्णय देता येईल ते आम्ही तुम्हाला नक्की सांगण्यात आलं आहे. मात्र ज्यांच्यावरती आरोप केले होते या आणि या भाजपची त्यांनी परत त्याच्यापैकी एकही जण या ठिकाणी येऊन त्यांना भेटलेले नाहीये. तरुण मुलगा 28 वर्षीय विशाल गांधी याची आई गेल्या 3 तास पूर्ण बदलापूर नगरपालिकेच्या गेट जवळ रडत बसली होती. मात्र एकही जण त्यांच्या भेटीसाठी इथे आलेला नाही, एकही अधिकारी आलेला नाहीये. आता नागरिक इथे प्रश्न उपस्थित करतायत की आता तुम्ही ज्या वेळेला मतदान राहील काही राहील त्यावेळेलाही या अधिकारी कोणीही इथे येणार नाही का, असा संदर्भाचा प्रश्न या नागरिकांकडून येतो आहे. ज्या वेळेला मतदान असतं काही असतं त्यावेळेला सगळे पुढे येतात, मग पुन्हा कधी का सहभागी होत नाही हा प्रश्न निर्माण होतोय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की घेऊन द्या. आता आपण जर बघितलं तर आता 3 दिवसांचा वेळ जो आहे, कालावधी जो आहे तो मागितलेला आहे. पुढे काय होईल याच्यावरती कुठलाही मार्ग निघाला नाही. 3 दिवसात जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आम्ही थेट मोर्चा करणार आहोत, मोर्चा काढणार आहोत, आंदोलन करणार आहोत हे देखील सांगण्यात येते. आता हा मृतदेह जो आहे साईड 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 फुल झालं.